आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। नागपूरमधील फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। फहीमचं दुमजली घर अनधिकृत असल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे। दुसरा आरोपी युसुफ शेखच्या घरावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खान आणि युसुफ शेख हे आरोपी आहेत। या कारवाईनंतर आता कोर्टाने स्टे ऑर्डर दिलेली आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातला आरोपी फहीम खानसह युसुफ शेखच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आलेली आहे। नागपूर महापालिकेकडून आरोपींच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे। मी बघाय म्हटलं की या नागपूरच्या दंगलीमध्ये जर चुकीने जर आकदबुद्धीने जर कोणत्या एखाद्या काही लोकांवर जर कारवाई होत असेल तर ती कारवाई झाली नाही पाहिजे। जो कोणी दोषी आहे त्याच्यावर अवश्य कारवाई झाली पाहिजे, पण ज्याचा काही संबंध नाही, जो दोषी नाही, अशा पद्धतीच्या अनेक बातम्या आल्या म्हणून अजितदादांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलं असावं। नागपूरला दंगल करणारे आणि काही लोकांनी त्याला दंगल करण्याला प्रेरित करणाऱ्या लोकांवरही कायदेशीर कारवाई केली जात असेल, तर जेव्हा एका मुस्लिम समाजाच्या लोकांवर कारवाई केली जात असेल तर मग प्रशांत कोरटकर राज्यातले मंत्री आणि सोलापूरकर यांच्यावरही कारवाई त्याच पद्धती केली गेली पाहिजे आणि यांच्याही घरावर बुलडोजर टाकलं पाहिजे। सगळ्यांना समान न्याय महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे, ही भूमिका आमची आहे। खोक्याच्या घरावर बुलडोजर चालवलं, जसा तो नईम खान का कोण तिथला दंगलीतला मुख्य आरोपी आहे फहीम खान, त्याच्या घरावर चालवलं। या प्रशांत कोरटकर सुद्धा नागपुरात राहतो, याची प्रॉपर्टीची चौकशी करा। याच्यामध्ये याच्याजवळ लँड क्रुझर आहेत आणि याचं घर जर बेकायदेशीर असेल किंवा असं काही बांधकाम असेल, याच्या घरावर सुद्धा बुलडोजर फिरवा। त्यानंतर मात्र तुम्ही त्यांचे घर ताळणार, काढा अतिक्रमण। जे जे अतिरेकी आहेत कोणाला त्याचे अतिक्रमण तुम्ही काढू शकले नाहीत, त्यांच्या जागा लिलाव करू शकले नाही आणि आता मात्र आणि आपण त्याचं घर आपण अतिक्रमण म्हणून फोडत असाल तर मग तुम्ही त्या वाल्मिक कराडचं घर फोडलं काय खुनी माणसाचं? प्रशांत कोरटकरचं घर फोडायची हिंमत दाखवणार काय? हाही खरा प्रश्न येतो। आपल्या हातात घेत असेल तर त्याच्यावर कारवाई करा, पण तुम्ही घर तोडणार, त्या घरामध्ये राहणारी तिची आईचे काय दोष आहे, त्याच्या वडिलाचा काय दोष आहे, त्याच्या बायकोचा काय दोष आहे, त्याच्या मुलांचा काय दोष आहे? म्हणून एका शायरने म्हटलेले आहे ना कि जिंदगी बीत जाती है एक घर बनाने में, तुम्हें शर्म नहीं आती है बस्तियां उजाड़ने में? ये घरों को तोड़ रहे हैं, जला रहे हैं, इस तरीके से गिराना, ये कहाँ तक का एक नया कानून है? अगर यही कानून अगर चलता रहा तो हम महाराष्ट्र सरकार से अनुरोध करेंगे कि महाराष्ट्र की पूरी अदालतों के ऊपर बड़े बड़े कुफल लगा दे, लॉक लगा दे और बोल दे कि अब हमें अदालतों की ज़रूरत नहीं है, हम हमारे फैसले खुद करेंगे।